उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून जळगाव जिल्हा परिचित आहे। पूर्वीचा पूर्व खानदेश म्हणजे आजचा जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ 11,700 चौरस किलोमीटर इतके असून येथील लोकसंख्या 42 लाखाहून अधिकची आहे। जळगाव जिल्ह्यात अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल आणि रावेर असे एकूण 15 तालुके आहेत। जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेत। जळगाव जिल्ह्याला मध्य प्रदेश, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक आणि धुळे जिल्ह्याची सीमा लागून आहे। या जिल्ह्यात मराठी भाषेसोबतच स्थानिक अहिराणी भाषा देखील मोठ्या प्रमाणावर बोलली जाते। जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे। याचसोबत ज्वारी, कापूस, ऊस, मका, गहू, बाजरी, तेलबिया आणि फळांचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर येथे घेतले जाते। जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे। याचसोबत जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्य या पदार्थासाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र देखील आहे। जळगाव जिल्ह्यातील हवामान विषम व कोरड्या स्वरूपाचे आहे। उन्हाळ्यात येथील तापमान कमाल 46 अंश सेल्सिअस पर्यंत वाढत जाते, तर जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून उंची 226 मीटर इतकी आहे। जिल्ह्यात सरासरी 790 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। जळगाव जिल्ह्यातील शेतीची प्रगती ही तेथे उपलब्ध असणाऱ्या जलसंपदेमुळे आहे। तापी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती मध्य प्रदेश राज्यात उगम पावते। या नदीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही नदी इतर नद्यांसारखी पश्चिम घाटातून बंगालच्या उपसागराला न मिळता पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते। याशिवाय या जिल्ह्यात पूर्णा, गिरणा, वाघूर आणि अंजनी आदी नद्या आहेत। जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती उद्योग, वनस्पती तूप व तेल गिरण्या, वरंगाव व भुसावळ येथे युद्ध साहित्य निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग आदी आहेत। जळगाव जिल्ह्यात 1 महानगरपालिका, 13 नगरपालिका, 1 जिल्हा परिषद आणि 15 पंचायत समित्या आहेत। प्रसिद्ध मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यातील होत्या। बहिणाबाईंच्या स्मरणार्थ जळगाव येथील विद्यापीठाचे नाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्यात आले आहे। यासोबत बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे जळगाव जिल्ह्यातील होते। तर जळगाव जिल्हा हा साने गुरुजी यांची कर्मभूमी म्हणून देखील प्रसिद्ध आहे। जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर जवळ सिरसाळा मारुती मंदिर, चोपडा येथे उनबदेव सुनबदेव हे गरम पाण्याचे झरे, जळगाव शहरात ओंकारेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, चाळीसगाव तालुक्यातील काली मठ व गंगाश्रम, संत चांगदेव मंदिर, अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्वज्ञान मंदिर, एरंडोल येथे श्री पद्मालय मंदिर, चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी हे थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ आहे। तर पारोळ येथील भुईकोट किल्ला जो झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला म्हणून ओळखला जातो। तर रावेर तालुक्यातील पाल हे थंड हवेचे ठिकाण, फारकंडे मनोरा, अमळनेर येथील भुईकोट किल्ला, यावल येथील भुईकोट किल्ला, वडोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर, मनुदेवी मंदिर, मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई मंदिर, अमळनेर येथील संत सखाराम महाराज मंदिर, मेहरून तलाव, वाघूर डॅम, गांधी तीर्थ, कांताई बंधारा, आर्यन पार्क, गांधी उद्यान, तरसोद येथील गणपती मंदिर, कुसुंबा येथील गोशाळा, पाळधी येथील साईबाबा मंदिर, वागडे येथील श्रीकृष्णा मंदिर आणि जळगाव शहरातील अप्पा महाराज समाधी मंदिर आदी अनेक पर्यटन स्थळे जळगाव जिल्ह्यात आहे। या व्यतिरिक्त फैजपूर हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पहिले ग्रामीण अधिवेशन स्थळ म्हणून अजरामर आहे।